का पूरा टीम वो तर चला प्लीज लगेच आपल्या सामन्यास सुरुवात केली जाईल. दादा हॅलो हॅलो. हनुमान दाभाडे, कृपया माईकशी संपर्क साधा. हनुमान दाभाडे. हॅलो चालू असलेला सामना जे हनुमान वर्चस्व मनोज जिलेवन यांच्या दरम्यान. स्ट्राईकला आहेत ते सिद्धांत, नॉन स्ट्राईकला आहेत ते मंगेश आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आले जितेश. थोड्या वेळात सामन्याला सुरुवात. गीतेश टू सिद्धांत असा मारा असेल. पुढील चेंडू, पहिला चेंडू थोडासा फसवा चेंडू टाकलेला आहे. लेगच्या दिशेने मारले चेंडू. एक धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पोचते बिनबाद 1. या दिवसातील हा चौथा सामना जे हनुमान वर्चस्व मनोज 11. थोडासा संत गतीने चाललेला सामना. रखरखत्या उन्हामध्ये हा चालू असलेला सामना. गीतेश टू मंगेश असा मारा असेल. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व संघांचे खेळाडूंचे रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. श्रद्धा संघ आयोजित क्रिकेटचे भव्य सामने या स्पर्धेतील आजचा चौथा सामना. पुढील चेंडू लेगच्या मारलेला या घोषित क्षेत्रामध्ये मारलेला एक धावसंख्या घोषित. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते बिनबाद 2. बॉल कधी गेला तरी नवीनच बॉल, कधी गेला तरी ना बॉल, कधी शेवटच्या चेंडूवर जरी गेला तरी नवीनच बॉल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चेंडू जर हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायचा आहे. पुढील चेंडू गीतेशांचा मंगेश यांच्यासाठी. पुढील चेंडू लेगच्या दिशेने मारले चेंडू. एक धावसंख्या पूर्ण. सुरक्षित रक्षण. धावसंख्या बदलते. धावसंख्या पोचते बिनबाद 3. मनोज 11 वर्चस्व जे हनुमान. गीते यांचा पुढील चेंडू सुरेख फटका मारलेला आहे. हा दणदणीत खणखणीत चौकार मारलेला आहे सिद्धांत यांनी. धावसंख्या पोहोचते बिनबाद 7. नॉनव्हेज
गीतेजांचा पुढील चेंडू सिद्धांत यांच्यासाठी धावसंख्या पोहोचते धावसंख्या 7. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या पोहोचते 7. थोडासा फसवी गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी प्रदर्शन, डॉट चेंडू, धावसंख्येत काय बदल, धावसंख्या पोहोचते बिनबाद 7. या षटकातील हा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पुढील चेंडू स्कोअर मारा, धावसंख्या 5चा वाईटचा इशारा, धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते बिनबाद 8. हा शेवटचा चेंडू जितेश टू सिद्धांताचा मारा, थोडा एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 9. कोण आहे मित्र बोल नवीन हे दादा 5 ओव्हरची आहे ना. हा नवीन फ्रेश मॅच आहे. हा सामना 5 षटकांचा असेल. वैयक्तिक गोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलंय नवीन. स्ट्राईकला आहेत ते सिद्धांत, नॉन स्ट्राईकला आहेत ते मंगेश. नवीन यांचा पुढील चेंडू सिद्धांत यांना एक भारदार एसटीचे असे फलंदाज सिद्धांत. नवीन यांचा पुढील चेंडू सिद्धांत यांना लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धावसंख्येचा पूर्ण, 2 धावसंख्या पूर्ण, 4 क्षेत्ररक्षण, तिसरा धावसंख्या प्रयत्न, अशा रीतीने 3 धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते 12. सिद्धांत स्ट्राईकला आहेत ते मंगेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते सिद्धांत. नवीन यांचा पुढील चेंडू मंगेशाचा स्ट्राईकला आलेला आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन आले ते नवीन. थोडासा या रखरखत्या उन्हात चालू असलेला संत गतीने थोडा सामना. नवीन यांचा पुढील चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू, एक धावसंख्या प्रयत्न, दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न, 2 धावसा अशा रीतीने रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या पोहोचते 14. नवीन टू मंगेशाचा मारा असेल. पुढील चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे, परंतु उत्कृष्ट त्याच पद्धतीने उत्कृष्ट खेळून काढलेल्या धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते बिनबाद 15. सुरेख चेंडू टाकला होता नवीन यांनी, तितक्याच पद्धतीने उत्तमरित्या मंगेशाने खेळून काढला आणि त्या चेंडूवर एक धावसंख्या घेतली, धावसंख्या पोहोचते 15. पुढील चेंडू नवीन यांचा सिद्धांत यांना निर्धाव चेंडू, कुणाल हे कुणाल कुणाल नवीन यांचा पुढील चेंडू सिद्धांत यांना लॉंगाच्या दिशेने मारल्या चेंडू का आणि का 4 क्षेत्ररक्षण, धावसंख्या दणदणीत खणखणीत चौकार. सिद्धांतच्या बॅटन निघालेला हा दुसरा चौकार,
धावसंख्या पोहोचते 19. दुसऱ्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असताना म्हणजे 11 संघाची धावसंख्या पोहोचते 19. आणि या सिद्धांतांच्या बॅटमधून या सामन्यातील दुसरा षटकार. नवीन नवीनचा पुढील चेंडू सिद्धांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बॉल थ्रो मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले नवीन याने. चौका चौका धावसंख्या 19. दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पोहोचते बिनबाद 19. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन आतिश यांच्या रूपाने स्ट्राईकला आले ते मंगेश. आशिष यांचा पुढील चेंडू स्ट्राईकला आहेत ते मंगेश. नॉन स्ट्राईकला आहेत ते सिद्धांत. 19 धावसंख्येची एक पार्टनरशिप फुल चेंडू आशिष यांचा मंगेशाना उंच दिशे मारलेला फटका. एक धावसंख्या पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धावसंख्येत बदल होत आहे. धावसंख्या पोहोचते बिनबाद 20. स्ट्राईकला आले ते सिद्धांत यांच्या बॅट पण आतापर्यंत या सामन्यात 2 चौकार ठोकले सिद्धांत यांनी. असिस्ट टू सिद्धांताचा मारा असेल पुढील चेंडू. सिद्धांत टू असिस्ट टू सिद्धांताचा मारा असेल. सुरेख निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय बदल. धावसंख्या पोहोचते बिनबाद 20. आशियांचा पुढील चेंडू सिद्धांतांसाठी लेग एचटीचा चेंडू होता आणि क्लीन बोर्ड झालेले आहे. सिद्धांतांना काय बॉल समजलाय. आशियाने एक उत्कृष्ट गोलंदाजी करून सिद्धांतांना तंबूत परतले. पहिला धक्का बसतोय 20 धावसंख्येवर. धावसंख्या 1-20. हॅलो काय आलं. बॅट्समॅन नेम गणेश. आशियांचा पुढील गणेश आहे ना यॉर्कर दिशेने चेंडू टाकला होता आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 21. 1-21. आशिष टू गणेशाचा मारा असेल तिसऱ्या षटकाचा आणि उंच मारला फटका. क्षेत्ररक्षक खाली होतोय.
झेल सुटलेला दुसरा एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या संख्येचा धावसंख्येचा प्रयत्न, दोन्ही धावसंख्या पूर्ण, धावसंख्येत बदल, धावसंख्या पोचते 23. एक गचाल शतरक्षण, जे हनुमान संघाकडून एक गचाल शतरक्षण, दुसरा झेल सुटतोय. पुढील चेंडू आशियांचा लॉंग ऑफच्या दिशेने मारल्याचे शतरक्षक खाली होतोय आणि आता पण झेल सुटलेला आहे. असे या एक धावसंख्या पूर्ण, धावसंख्येत बदलत धावसंख्या पोहोचते प्रमोद 24. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 1/24. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून चौथं षटक घेऊन आले आहेत. कोण आहे बॉलर? बॉलर गीतेश. गीतेश काय नाव? गीतेश गीतेश. कॉकटेल स्ट्रायकर. वॉपची मारल्या चेंडू उत्कृष्ट शतरक्षण, एक धावसंख्या पूर्ण, धावसंख्येबद्दल धावसंख्या पोचते 25. कॉकटेल आणि स्ट्रायकर. पुढील होणार सामना कॉकटेल वर्चस्व स्ट्रायकर यांच्या दरम्यान होणार आहे. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी करणं लवकरात लवकर टॉस साठी येण्याची कृपा करावी. मंगेशांनी मारलेला चेंडू एक धावसंख्या पूर्ण, दुसरा अंक प्रयत्न, दुसऱ्या शर्यतीने दुसरी धावसंख्या पूर्ण. एक थोडा गचाल शतरक्षण, एक शॉट, धावसंख्येत धावसंख्या पोहोचते 26. गीतेशांचा पुढील चेंडू मंगेशांसाठी, गीतेश टू मंगेशाचा मारा, व्हाईटचा इशारा, धावसंख्या पोहोचते 1/27. दिशाहीन गोलंदाजी गीतेशच्या रूपामध्ये. पुढील चेंडू गीतेशांचा मंगेशांसाठी, गचाल शतरक्षण आणि हा चौकार. मंगेशांच्या बॅटमधून हा पहिलाच सामन्यातील चौकार, धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते 31. 1/31. स्ट्रायकर आणि कॉकटेल. कॉकटेल बॉल किती? 3 बॉल. 3 चेंडू. गीतेशांचा पुढील चेंडू मंगेशांसाठी स्ट्राईकला आहेत ते मंगेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रमोद. पुढील चेंडू डिक्लेअर घोषक्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि एक धावसंख्येवर समाधान मानवते मंगेशांना. 32. गीतेशांचा पुढील चेंडू मंगेशांसाठी, कार्पेटर खेळून गेला चेंडू. पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण, एक धावसंख्या घेतली, दुसऱ्या संख्येचा प्रयत्न, दुसरी धावसंख्या सहजरित्या पूर्ण, धावसंख्या पोहोचते 34. तिसरे षटक, चौथे षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या पोहोचते 1/34. या षटकातील शेवटचा चेंडू. गीतेश टू मंगेशाचा मारा असेल शेवटचा या षटकाची चेंडू. पुन्हा एकदा मारल्या चेंडू गोष्टी क्षेत्रामध्ये, धावसंख्या पोहोचते
4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 35. यानंतर पुढील होणारा सामना कॉकटेल वर्सेस स्ट्रायकर यांच्या दरम्यान होणाऱ्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी येण्याची कृपा करावी. या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक आहे. अंतिम षटक संपण्याच्या आधी दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस उडवण्यासाठी येण्याची कृपा करावी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून अंतिम षटक घेऊन आले आहेत. अशोक स्ट्राईकला आहेत ते प्रमोद, नॉन स्ट्राईकला आहेत ते मंगेश. अशोक 2, प्रमोद समारा असेल. काय वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा, व्हाईटचा इशारा. स्ट्राईकला आहेत ते प्रमोद, नॉन स्ट्राईकला आहेत ते मंगेश. अशोक यांचा पुढील चेंडू प्रमोदसाठी लॉंग मारलाय चेंडू आणि हा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. प्रमोदांच्या बॅट मधून निघालेला षटकार. धावसंख्येत बदल या षटकाच्या रूपामध्ये धावसंख्ये बदल, धावसंख्या पोचते 42. कॉकटेल वर्चस्व स्ट्रायकर यानंतर होणार सामना दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस उडवण्यासाठी येण्याची कृपा करावी. पुढील चेंडू अशोक यांचा प्रमोदसाठी पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि सलग पहिल्या बॉल चेंडूवर षटकाराला, दुसऱ्या चेंडूवर हा चौकाराला. धावसंख्या पोचते 46. 1 बाद 46. या अंतिम आणि अनामारी षटक चालू असताना धावसंख्या पोचते 1 बाद 46. अशोक यांचा फुल चेंडू प्रमोदेसाठी तितक्या ताकदीचे शतरक्षण आणि प्रमोद हे झेलबाद झालेले आहेत. 2 बाद 46 धावसंख्या. सलग 2 चेंडूवर 1 षटकार आणि 1 चौकार मारल्यानंतर वॉपच्या दिशेने मारले चेंडू झेलबाद झालेले ते प्रमोद तंबूत परत आहेत. प्रमोद धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 2 बाद 46. कुणाकडून सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारला तर श्रीधर साहू यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाईल. सलमान यांच्यासाठी सलग 3 चेंडूवर 3 जर षटकार मारलं तर श्रीधर साहू यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. स्ट्राईकला लेत ते प्रमोदांची जागा नेलेले ते सलमान. अशोक 2, सलमानाचा मारा असेल. लेगच्या दिशेने मारले चेंडू आणि शतरच्या उंचीवरून गेला चेंडू आणि पहिला आल्यानंतर खणखणीत चौकार मारला सलमान यांनी. धावसंख्या पोहोचते 50. प्रमोद संघाचं अर्धशक शतक फलकावर लागत, धावसंख्या फलकावर लागत आहे. अशोकांचा पुढील चेंडू प्रमोद सलमानसाठी थोडासा बॅट घेऊन गेला, उंच मारला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण, दुसरा धावसंख्या प्रयत्न, दोन्ही धावसंख्या सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत बदल होत, धावसंख्या पोहोचते 52. अशा रीतीने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत असताना मंगेश धावबाद झाले. तिसरा हादरा बसतोय. 4 बाद, धावसंख्या पोहोचते 52. मंगेशांची जागा नेटेले ते रोहित. स्ट्राईकला आहेत ते सलमान.
ह्या सामन्याचे शेवटचे चेंडू. स्कोअर मारा. व्हाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येबद्दल धावसंख्या पोहोचते 53. ह्या पहिल्या इनिंग मध्ये हा शेवटचा आणि अंतिम चेंडू. अशोक टू सलमानाचा मारा असेल. आणि या सलमानच्या बॅटमध्ये निघाला हा सलग या सामन्यातील दुसरा चौकार. धावसंख्या पोचते 57. 57 धावसंख्या. 58 धावसंख्येचं एक महागडं आव्हान ठेवलंय जे हनुमान संघासमोर. कॉकटेल वरचे स्ट्रायकर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी येण्याची कृपा करावी. केशवपाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष दिलीप कीर यांचं हार्दिक स्वागत. त्याचा सत्कार हनुमान दाभाडे करतील. केशववाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष दिलीप कीर यांचे मनपूर्वक स्वागत. यांचा सन्मान जय हनुमान दाभाडे करतील. कॉकटेल वर्चस्व स्ट्रायकर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस साठी येण्याची कृपा करावी. यानंतर तुमचा सामना होणार आहे. केशवपाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष दिलीप कीर यांचे स्वागत हनुमान दाभाडे करतील. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे क्रीडा रसिकांचे मनपूर्वक स्वागत. मला 10 कॉल करायला लागतील. हॅलो. तर स्ट्रायकर 11 संघाचे संगणक उपस्थित आहेत. तर कॉकटेल 11 संघाचे संगणक प्लीज आपला लास्ट कॉल असेल. आता आपला संघाला लास्ट कॉल असेल. प्लीज लगेच इथे यायचं नाणेफेकीसाठी. कारण वारंवार कॉल करणं मित्रांनो लाईव्ह सामने आहेत आणि आपल्या अशा प्रकारे जर वारंवार कॉल केले गेलं तर योग्य नाहीये. प्लीज हॅलो. तर सन्माननीय दिलीप कीर साहेब यांचा शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मित्रांनो पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकर 11 भांडूप. तर एका बाजूला आपण पाहतोय तर कॉकटेल 11 मुलुंड विभागातील हा संघ. तर दोघांनी बॉक्स टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. तर सन्माननीय दिलीप कीर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. तर या युट्यूबला आपण पाहतोय. तर स्ट्रायकर भांडूपच्या माध्यमातून कॉल केला जाईल. हेड इज द कॉल अँड इट इज अ हेड. म्हणजे स्ट्रायकर भांडूप हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर नक्कीच मान्यवरांचा प्रथम आपण आभार मानूया. आपण आलात. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला गेला. आपण नक्कीच आम्ही आपले आभार आहोत. तर वळूया आपण स्ट्रायकर भांडूप संघाकडे. अपन नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय काय असेल. तो सो आपने टॉस जीता है. टॉस जीतने के बाद आपका डिसीजन क्या होगा. टॉस जीतने के बाद हम लोग बैटिंग करेंगे और कम से कम रन में रोकने की कोशिश करेंगे. ओके ठीक है. तो यकीनन बैटिंग करने का डिसीजन लिया गया है. तो मतलब सामने की टीम आपको यकीनन अंदाजा होगा कि काफी टफ टीम है. तो आपने बैटिंग का डिसीजन लिया है. तो टारगेट आपका क्या रहेगा. टारगेट रहेगा 40 से 50 रन बनाने का और अच्छा बॉलिंग करेंगे, जीत जाएंगे उसके.
तो जिस टीम के साथ आपका आज जो पहला मैच है उस टीम के साथ कभी इस मैदान में कभी आपका सामना हो गया है? नहीं, फर्स्ट टाइम हो रहा है। अच्छी टीम है, देखते हैं जो अच्छा खेलेगा वो जीतेगा। तो मैं यकीनन देखा जाए तो दोनों के लिए एक फ्रेश मैच होगा। दोनों टीम एक दूसरे के लिए सस्पेंस रहेगा कि किस तरीके से बॉलिंग अटैक या बैटिंग अटैक जो भी है, किसी को मालूम नहीं है, तो सस्पेंस है। तो ठीक है, आपका डिसीजन हमें तक पहुंचा है, तो चलते जाऊया आपण आजच्या दुसरा संघ कवठे 11 संघ आपण पाहतोय मुलींच्या विभागातील संघ आपल्या बाजूला क्षेत्ररक्षण निर्णय आलाय. ते किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करा आपल्या समोरील संघाला, स्ट्रायकर भांडूप संघाला? आम्ही 30 पर्यंत कोशिश करू त्यांना रोखायची. तर नक्कीच मी आपल्या माहिती सांगू इच्छितो की मी या 2 वर्षामध्ये 4 वेळा आतापर्यंत या आयोजनामध्ये आलोय आणि 4 वेळा मी पाहिलंय स्ट्रायकर 11 भांडूप हा संघ कमीत कमी 1 किंवा 2 क्रमांक पटकावूनच जातो. म्हणजे कधी या 4 आयोजनामध्ये लगातार 4 आयोजनामध्ये पाहिले मी की एकदा रिकाम्या हाताने गेलेला नाहीये. म्हणजे पॉवरफुल संघ आहे आणि हे ग्राउंड सुद्धा त्यांना लकी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच मेहनत घ्यावी लागेल, यात प्रश्न नाहीये. तर तुमचं काय गेम प्लॅनिंग याविषयी असेल का या समोरच्या संघाविषयी? काय नाही, जो चांगला खेळेल तो जिंकेल. तर नक्कीच मेहनतीचा यश कोणाला मात्र लाभेल ते पाहणं महत्त्वाचं असेल. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. तर पुन्हा एकदा म्हणूया मित्रांनो, चालू असल्या सामन्यामध्ये धन्यवाद. वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आले सिद्धांत. वॉपच्या दिशेने मारलाय चेंडू, एक धावसंख्या सहज पुन्हा दुसऱ्या अंकीचा प्रयत्न आणि या पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. यानंतर पुढील समस्येसाठी आमचे पहिल्या चेंडूवर हा नवीनच्या बॅटबॉल निघालेला हा पहिला खणखणीत चौकार. सिद्धनांचा पुढील चेंडू नवीन यांच्यासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा सरित्या ग्राउंड कार्पेटच्या मागे खेळून काढल्या चेंडू सरित्या क्षेत्ररक्षण धावसंख्या पोहोचते. बिनबाद 5. सिद्धनांचा पुढील चेंडू गीतिजाना लॉंगाच्या दिशेने मारले चेंडू आणि खणखणीत चौकार गीतिशांच्या बॅटमधून निघाला आणि या सामन्यातील दुसरा चौकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते बिनबाद 9. थोडस महागड षटक म्हणावं लागेल सिद्धांचं. पुढील चेंडू सिद्धांचा गीतिशाना उंचरित्या मारलाय चेंडू, झेल घेण्याचा प्रयत्न आणि सिद्धांनी सहजरित्या झेल घेतलाय. पहिला धक्का बसतोय गीतिशांच्या रूपामध्ये. धावसंख्या पोचते 1-9. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या 1-9. अठ्ठावन्न धावसंख्येचं एक महागड आव्हान ठेवलेलं आहे जे हनुमान संघासमोर. त्यांची जागा घेण्यात आली आहे. संदीप स्ट्राईकला आहेत ते, नवीन नॉन स्ट्राईकला आलेत ते संदीप सिद्धांतू. नवीन असा मारा असेल. पुढील चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू. 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 1-11. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सिद्धांतू संदीप. पंचांचा नोचा इशारा. फ्री हिट संदीपांना एक सुवर्ण संधी. फ्री हिटचा चेंडू
धावसंख्या पोचते 13. पहिल्या षटकाच्या समावेशन धावसंख्या पोचते 1 बाद 13. जे हनुमान संघाला 30 चेंडू आणि 58 धावसंख्येचं एक महागडं आव्हान उभं केलं होतं मनोजीवन संघाने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पोहोचते 1 बाद 13. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहे. बॉलर कोण आहे बॉलर? सलमान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आले आहे. सलमान टू संदीप ना का नवीन स्ट्राईकला आहेत ते नवीन नॉन स्ट्राईकला आहेत ते संदीप. सलमान टू नवीन असा मारा असेल. दोन्ही संघा क्षेत्ररक्षकांनी लक्ष असू द्या. आपल्याला टाइम लिमिट दिलेला आहे त्या लिमिटमध्येच 25 मिनिटांमध्ये 5 षटकांचा खेळ संपवायचा आहे. पुढील चेंडू सलमानचा नवीन यांच्यासाठी. सलमान टू नवीन असा मारा. सुरेख क्षेत्ररक्षण उत्कृष्ट झेल घेतलेला आहे तो क्षेत्ररक्षकाने. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. टाइम वेस्ट नाही करायचा. आपल्याला पुढील अजून सामने सुरू करायचे आहेत. नवीन यांच्या जागा नेलेले संदीप शिगवन नॉन स्ट्राईकला येतो पण स्ट्राईकला येतो संदीप शिगवन. सलमान टू संदीप शिगवनाचा मारा असेल. बघूया संदीप शिगवन आपल्या संघासाठी विजया दिशेने खेळी करतायत काय बघू. सलमान टू संदीप. पुढील चेंडू गोशी अशा रीतीने गोशी क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि एक धावसंख्या पोहोचते 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते 14. संदीप यांचा सलमान यांचा पुढील चेंडू संदीप शिगवन यांना. बघूया आक्रमक पवित्रा घेतं काय संदीप शिगवन. पुढील चेंडू लेग साइड दिशेने मारले चेंडू आणि तितक्यात पद्धतीचं सुरक्षित रक्षण आणि त्या पद्धतीने एक धावसंख्या पूर्ण. धावचित करण्याचा प्रयत्न. धावसंख्या पोहोचते 2 बाद 15. दुसऱ्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचते 2 बाद 15. थोडा संत गतीने चालू असलेला हा सामना. सलमान टू नवीन संदीप असा मारा असेल. पुढील चेंडू सलमान यांचा संदीप यांना. पाहूया आपला सरळ एक धावसंख्या प्रयत्न पूर्ण. दुसरी धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 17. 2 बाद 17. या षटकातील पुढील चेंडू संदीप यांच्यासाठी. सलमान टू संदीपाचा मारा असेल. लोंगाच्या दिशेने मारले चेंडू. सहजरित्या 2 धावसंख्या पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोहोचते 19. या षटकातील शेवटचा चेंडू सलमान टू संदीपांचा आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्या संघासाठी विजय दिशेने वाटचाल सुरू आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अशा रीतीने धावसंख्या पोहोचते 21. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पोहोचते 2 बाद 21.
18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. 18 बॉल 37 रन्स रिक्वायर्ड. नरेश गणेश वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन ये. गणेश टू संदीप शिकवण्याचा मारा असेल. गणेश टू संदीप शिगवण. गणेश टू संदीप शिगवणाचा मारा. पुढील चेंडू हा व्हाईटचा इशारा. धावसंख्या पोहोचते 2 बाद 22. पुढील चेंडू निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी. धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचते 2 बाद 22. संघाला जर विजयाच्या दिशेने न्यायचं असेल वाटचाल करायचं असेल तर संदीप सिगोन यांना आक्रमक पैत्रा करायच लागेल. पुढील चेंडू गणेशांचा संदीप यांना अशा घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्या 1 डिक्लेअर क्षेत्रामध्ये धावसंख्या पोहोचते 23. सुरेख गोलंदाजी गणेश यांच्या रूपाने. गणेशांचा पुढील चेंडू संदीप शिगवण यांना. संदीप यांचा आक्रमक पवित्रा लेग एष्टीवरचा चेंडू सुरेखरित्या खेळणे. 1 धावसंख्या व दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 25. तिसऱ्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या जे हनुमंत संघाची धावसंख्या पोहोचते 2 बाद 25. गणेश टू संदीपाचा मारा असेल. पुढील चेंडू घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर 1 धावसंख्येबद्दल धावसंख्या पोहोचते 26. गणेशांचा संदीपला. पुढील चेंडू या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या पोहोचते 26. पुढील चेंडू निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन गणेशांचं. सुरेख गोलंदाजी फलंदाजाला जगडून ठेवण्याचा प्रयत्न करतायत गणेश. या सामन्यातील शेवटचा चेंडू अंतिम चेंडू गणेश टू संदीप शिगुणाचा मारा असेल. पुढील चेंडू निर्धाव चेंडू सलग 2 चेंडू निर्धाव टाकले आणि तिसऱ्या षटकाची सांगता झालेली आहे. 3 षटकांच्या सांगता समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 26. 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. जे हनुमान संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून 4था षटक घेऊन येईल आहे सन्मान यांच्या रूपाने. सन्मान टू संदीप असा मारा असेल. धावसंख्या पोचते 2 बाद 26. पुढील चेंडू सलमा यांचा आणि बॅटची कट घेऊन घेतला. चेंडू 1 धावसंख्या पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशा रीतीने 1 धावसंख्या समाधान लागते. संदीप यांना धावसंख्या पोहोचते 2 बाद 27.
पुढील चेंडू सलमान यांचा. निर्धाव चेंडू, थोडा फसवा चेंडू टाकलेला आहे सलमान यांनी. संदीप सिगोणे यांना काय समजलं नाही. धावसंख्येबद्दल धावसंख्या पोहोचते 27. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या पोहोचते 2 बाद 27. संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करायचा असेल तर आक्रमक पवित्रा घ्यावे. संदीप शिगवण यांना पुढील चेंडू सलमान यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि संदीप शिगवण 10 बाद होत आहे. तिसरा आदरा बसतोय जे हनुमान संघाला. संदीप शिगोण यांची जागा नेट येते. न्यू बॅट्समन निलेश. स्ट्राईकला आहेत ते संदीप. नॉन स्ट्राईकला आहेत ते निलेश. धावसंख्येत काय बदल धावसंख्या पोहोचते 27. सलमानचा पुढील चेंडू संदीप यांना. निर्धाव चेंडू, एक सुरेख गोलंदाजी सलमान यांच्या रूपाने. सलमान यांचा सुरेख गोलंदाजी सलग 3 चेंडू निर्धाव टाकले. सलमान टू. संदीपाचा मारा असेल. पुढील चेंडू सलमान यांचा. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. संदीप यांना काय समजत नाही. चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी. या षटकातील शेवटचे चेंडू केवळ 1 धावसंख्या दिली सलमान यांनी. सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू निर्धाव टाकलं. 1 रनआउट घेतला. 1 धावसंख्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख झेल क्षेत्ररक्षकांच्या रूपाने. सलमान यांची सुरेख गोलंदाजी. 1 धावसंख्या देऊन 1 रनआउट आणि 1 विकेट घेतलेली आहे. 4 षटकाच्या समोर धावसंख्या पोहोचते 27. या सामन्यातील अंतिम षटक. संदीप यांची जागा नेलेले कुणाल. किती पाहिजे? 6 चेंडू आणि 31 धावसंख्येचं एक महागडं आव्हान. शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारी षटक. यश वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक घेऊन आले आहेत. यशांचा पुढील चेंडू. हा स्क्वेअर मारा. व्हाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या बदल होत. धावसंख्या पोहोचते 28. स्ट्राईकला आहेत ते कुणाल. नॉन स्ट्राईकला आहेत ते निलेश. यशांचा पुढील चेंडू कुणाल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. रनआउटचा चान्स होता आणि यशाने तो चान्स संधी गमावून बसलेले आहेत. सहजरित्या 2 धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 30. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या 30. 4 गड्यांच्या बदल्यामध्ये जे हनुमान संघाची धावसंख्या 4 बाद 30. यशांचा पुढील चेंडू कुणाल. पुढील चेंडू कट करून 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 31. स्ट्राईकला आहे ते निलेश. यश टू. निलेशाचा मारा असेल. पुढील चेंडू यशांचा. सुरेख गोलंदाजी यशांच्या रूपात. या सामन्यातील शेवटचा आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक. मनोज या 11 जवळ हा विजय
निलेशनच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. धावसंख्या पोहोचते 35. शेवटचा आणि अंतिम चेंडू या सामन्यातील. हो. तर विनंती असेल कॉकटेल 11 संघ या सामन्याचा शेवटचा चेंडू फेकल्या क्षणीच आपण लगेच त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आणि क्षेत्ररक्षण सजवायचा आहे. धन्यवाद. मनोरंजन विलोन संघ हा विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन तसेच अपयश संघाचे पण सहर्ष स्वागत. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले साई सरदार संघ यांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत.